आपण जो पहिला पदार्थ करतो त्याचं नाव काय? एग सॅलड. एक सॅलड. व्हेरी गुड. शुभम मॉडेलिंग मध्ये आहे, त्यामुळे पदार्थ सुद्धा प्रोटीन युक्त आहे. एक सॅलड साठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या. चला, एक सॅलड आपण करणार आहोत. लागणारं साहित्य आपल्या समोर आहे, पण ते काय आहे शुभम आम्हाला सांगा. काय काय आहे? अंडी, कांदा, टॅमॅटो, काकडी, लेट्यूस, आलं, मिरची, लसूण, कांद्याची पात, कोथिंबिरी, मीठ, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, तीळ आणि काळी मिरी पावडर. फॅन्टॅस्टिक. एक सॅलड साठी लागणारं साहित्य आम्ही पाहिलं. येस. आता तू हॉस्पिटॅलिटी मधला आहेस, म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे काम हो, मी काम केलंयस ना. एक आम्हाला ना नॉर्मल नागरिकांना प्रश्न पडतो, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मधला पहिला नियम काय जो तुम्हाला शिकवला जातो? ग्रूमिंग स्टँडर्ड्स अँड क्लीनलीनेस. स्वच्छता आणि एक बेसिक एटिकेट्स मॅनर्स. बेसिक एटिकेट्स मॅनर्स. काय शुभम असं नाही चालत. नाही सर. काय शुभम? येस सर. चल मग आता कृती पहिल्यांदा काय करूया? सर आपण पहिले अंडी बॉईल करायला टाकूया. ओके ओके, त्यानंतर आपण चॉपिंग करू. ओके. मग बॉईल करायला काय लागेल? सॉसपॅन. ह्याला काय म्हणतात? सॉसपॅन. सॉस पॅन. येस. दिस इज चहाचं भांड फॉर अस, बट यू आर कॉलिंग इट सॉस पॅन. सॉसपॅन. सो आजच्यासाठी हा सॉस पॅन आहे. मला पण काही 2-4 गोष्टी शिकून जा. माझ्या वागण्यामध्ये मी काय बदल करावा, कसं बोलावं, म्हणजे कसं मलाही फायदा होईल थोडा. अजून लागेल? नाही बस टाकूया अंडी. टाका. ओके. पुढची कृती काही झाल्यानंतरच आपण करायचं. चॉपिंग करू. चॉपिंग करून घेऊया. ग्रेट. तुला काय चॉपिंग बोर्ड देऊ? चॉपिंग बोर्ड अँड नाईफ. मला एक सहज उत्सुकता म्हणून तुला विचारायला आवडेल, बोला. तुझ्या पीएचडीचा विषय काय? सर माझा पीएचडीचा विषय आहे की ग्रीन मॅनेजमेंट, ग्रीन टेक्नॉलॉजीज आपण हॉस्पिटॅलिटीमध्ये काय वापरू शकतो. जसं की मी आता हे कांदा कट केला आणि त्याची ही साल राहिलेली आहे, तर या सालीपासून आपण काय करू शकतो. आणि मग माझ्या सब्जेक्टवर मी काम करताना मी एक सर्च केलं की ह्याच्या आपण हे जे साल किंवा हॉटेलमध्ये बऱ्याच गोष्टी अशा ज्या खराब होतात त्यांना कंपोस्ट करून त्याच्यापासून खत निर्माण करून त्याला माती आणि खत असं मिक्स करून आपण एक सीड बॉल्स तयार करू शकतो. आणि मग कुंडीमध्ये ते टाकून आपण ते सीड बॉल ड्रॉप केलं तर ते झाड उगवेल. किती छान. म्हणजे ह्या स्वयंपाक घरात जाणाऱ्या वाया जाणाऱ्या सालीपासूनही काहीतरी चांगलं होऊ शकतं. मस्त आहे तुझा विषय यार, काहीतरी युनिक आहे पण. येस सर. इंटरेस्टिंग शुभम.